माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुला हवा असेल तर मी आत्याच्याशी बोलून घेते तसं म्हणजे पंजाबी वगैरे घालायची परमिशन. माझे प्राण गेले तरी बेहत्तर, पण मी तिला चाव्या मिळू देणार नाही. जा जाऊन झोप तुझ्या खोलीत, बघू किती शूर आहेस ते. एवढा मोठा लग्न सोहळा पार पडला तरी प्रत्येकाच्या आपल्या चेहऱ्यावर सुतक का? जानकी आणि राजन यांच्या लग्न प्रकरणातली प्रत्येक गोष्ट मला कळली. पार्वती म्हणले घराला काय म्हणू तुला याच. नरसिंह, अरे काय रे, इथे काय झोपलायस? लहानपणी सुद्धा कधी कोचावर झोपला नाहीस आणि आज हे काय? तुझी कृपा आत्याबाई. आणि जर ही तुझी कृपा अशीच राहिली माझ्यावर तर लवकरच सोफ्यावरून फुटपाथवर येईन मी. अरे काय झालंय काय तुला? दौऱ्याहून आल्यावर कपडे सुद्धा बदलले नाहीस.
माझ्या खोलीत दुसरंच कोणीतरी झोपलंय ना? दुसरंच कोणीतरी नाही, तुझी बायको आहे जानकी. देवा ब्राह्मणांच्या समक्ष लग्न केलंयस तू तिच्याशी. ही सुद्धा तुझीच कृपा. अरे किती दिवस मला असा बोल लावणार आहेस? हे बघ, हे सगळं जे काही केलं ते तुझ्या माझ्याच भल्यासाठी असं म्हणून स्वतःला तू तरी किती दिवस वाचवणार आहेस? माझ्यासाठी काही नाही रे बाबा. त्या पोरीसाठी आता जीव तिळतिळ तुटतोय बघ. तिचा काय दोष रे? वेळ तशी होती म्हणून तिच्या गळ्यात मी मंगळसूत्र घातलं. पण आता तिने माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नये. आणि तू पण. का ठेवू नये अपेक्षा? तिने काय पाप केलंय? पाप तिनं नाही केलं, तू आणि वाकणीसने केलं. पण नाईलाजानं त्याची फळं तिला भोगावी लागणार. अरे पण माझ्यावरचा राग तिच्यावर का काढताय? ते मला नाही माहित. आणि माझ्याकडे तितका वेळही नाहीये त्यावर विचार करायला. आता माझा काही वेळ जात नव्हता म्हणून केलं का मी हे सगळं? म्हटलं ना आत्याबाई, माझ्याकडे तितका वेळ नाहीये तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत बसायला. पण एकच सांगतो, पुन्हा जर ती मुलगी माझ्या खोलीत झोपलेली दिसली तर मी सुद्धा तुला असाच इथे सोफ्यावर झोपलेला दिसेन दररोज. कधी आलात? खूप दमलाय का? रात्रभर झोप पण नाही झालीये का? त्यानं तुला काही फरक पडणार आहे का? मी रात्रभर झोपलो किंवा नाही झोपलो, मेलो का जिवंत आहे, तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का तरी? अशी बघू नकोस माझ्याकडे. माझ्या खोलीत काय करतेस, काय येतेस माझ्या समोर? तुमच्या नावाचं कुंकू लावते मी. ए बाई, आत्याबाईंनी पडवलेली वाक्य माझ्या तोंडावर फेकू नकोस. आत्याबाई मला का काही पडवतील? ते त्यांनाच जाऊन विचार. चालले की इथून, झोपायचंय मला. थोड्या वेळाने पुन्हा निघायचं दिवसभराच्या कामासाठी. चल निघ. आत्याबाई काय एकट्यात बसल्यात एकदम? बरं झालं भेटलात. जरा एका विषयावर बोलायचं होतं. मला सांगा, तुम्हाला बेंगलोर आवडते, उटी आवडते, म्हैसूर आवडते का आणि कुठलं शहर आवडते? काय एकदम सहलीची का ठिकाणं आठवायला लागली? अरे तसं नाही, तुझाच विचार करतोय ग. काय गेले काही दिवस लग्नाच्या गडबडीमध्ये लई थकलीस तू. सहलीला घेऊन जाणार आहेस मला? अगं आत्याबाई, तू म्हणशील तर अख्खा युरोप फिरवून आणीन तुला मी. मला दुसरं काय काम आहे? तुला फिरवशील रे, पण घरात नवी नवरी आहे. तिला सगळे रीतिरिवाज शिकवायचेत ना मला. असं आहे. बरं झालं विषय काढला. आणि मला विचारायचंच होतं तुला, आपल्या जानकी बहिणी आहेत की नाही, त्यांनी काय लग्नाच्या आधी नवस बोलला होता काय? नाही नाही बाबा, आणि असलं तर मला तरी माहिती नाहीये. का रे? आपलं विचारलं, आपलं सहज विचारलं.
मग ती हिंदी पिक्चर मध्ये असते की नाही, हिरोईन असते बघ आणि सुहागरात तिला नवरा येतोय तिला जवळ, ती काय कसं म्हणते, डोंट टच मी, हाँ तुम्हारी बड़ी उम्र के लिए, लंबी उम्र के लिए मैंने व्रत रखा है, 1 महीना टच नहीं कर सकते. तसं काय आपल्या जानकी वहिनींचं आहे काय? हे सगळं तू मला का सांगतोयस? अगं आपलं गंमत म्हणून ग, हे म्हणजे हिंदी पिक्चर सारखं नरसिंह दादा आणि जानकी वहिनींमध्ये काय आहे काय? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? अरे सांगितलं ना गंमत करतोय, तू पण गमतीमध्ये सांगून टाक की पहिल्या रात्री जानकी तुझ्या खोलीमध्ये काय झोपायला आली ते. नाही रे, म्हणजे तसं काही नाही रे. म्हणजे आता तुला माहिती आहे ना त्या दिवशी काय झालं सगळं ते. त्या धक्क्यातून सावरलीच नव्हती ना ती. पण तुझ्या माहितीसाठी सांगतेय, काल रात्री ती तिच्या खोलीतच झोपली होती. म्हणजे खरोखर गंमतच झाली म्हणायची. परशू, आता या सगळ्या गमती जमती थांबव. तुझ्या वयाला शोभत नाही हे. आता वयाला न शोभणाऱ्या अनेक गोष्टी घडतात या घरात. वयाने मोठी असणारी माणसं आहेत ते सगळं बघायला. बुद्धीने लहान असणाऱ्या माणसाने त्याचा विचार करू नये. आम्हाला काय आपल्या डोळ्याला दिसलं ते बोललो. मग कमी बोल आणि कमी बघ. बोलवलात मला? कधीचं बोलवलं होतं? तू आत्ता येतोयस? मग अशी शुकशुक केली तेव्हा का नाही आलास? शुकशुक करायला मी काय कुत्रा आहे? गणेश नाव आहे माझं, गणेश. खूप बोलतोयस. शहाणपणा वाढलाय तुझा. काय काम धंदे नाही आहेत का? ते तिकडे बूट ठेवलेत ना, ते पॉलिश करून ठेव. जा, बाकीची कामं नंतर सांगेन. काय बघत काय बसलायस? ऐकायला येत नाहीये? हे असं नजरेत नजर घालून बघायचं नाही. तुझे डोळे काढून ठेवेन. जा चाल. आणि काम करताना मला काम चुकारपणा अजिबात चालणार नाही. जा. ओ बाई, या घरात माझी ताई कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? या घरातली मोठी सूनबाई आहे ती. हा, मग मी काय करू? हा, काय करू मी? जाऊन तिला मुजरा घालू? खूप बोलायला लागलाय संजय. जा, जाऊन बूट पॉलिश कर. चल, जा सांगते ना. चुकलं माझं. पुन्हा नाही बोलणार असं. व्हेरी गुड. माणसाने कसं आपली लायकी ओळखून वागावं. जा, आता बूट पॉलिश कर. काय बसलायस? बोलवलं? या, आलात. घरातल्या मोठ्या सुनबाई झालात, पण मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला नकोय. काय करू सांगा फक्त. आता कामाला लागते. दिवाळी आली आहे ना तोंडावर. अगं तुझी पहिली दिवाळी खूप थाटात व्हायला हवी. फराळाची सगळी जबाबदारी तू घे. तुम्ही फक्त बघत राहा. फराळाचे रासच लावते मी. आणि तू मालकीण आहेस हे लक्षात ठेव.
नाही तर बसशी लगेच लाट्या लाटायला. दुसऱ्याकडून काम करवून घ्यायला शिक, आणि तेही त्या माणसांना आपलंसं करून. हा, तुम्ही म्हणाल तसं. अगं मी म्हणते म्हणून नाही ग बाई, हे सगळं तुझं आहे असं समजून कर. नवरा खुश झाला पाहिजे फराळ खाऊन. म्हणजे हे पण खाणार आहेत माझ्या हातचा फराळ? मग त्याला काय मंत्रालयात न डबा येणार आहे? जा जा जानकी, कामाला लाग. सणासुदीच्या दिवशी तरी जरा काहीतरी चांगली बातमी द्या. आत्याबाई, एक छोटासा घोळ झालाय. ओ वहिनी, काय म्हणलं, छोट्या देराचा मुजरा. आता मुजराच करायला पाहिजे. घरामध्ये चर्चा चालली आहे तुमच्या पहिल्या रात्रीची. म्हणजे लोक लय हौस आहे त्यांना पहिल्या रात्री चर्चा करतायत. मी समजून सांगितलं, म्हणलं अरे काय नवीन असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिली रात्र असते, ते चर्चा करण्यासारखं काय. मग तसं नाही, लोकांना बार हौस असते दुसऱ्याच्या पहिल्या रात्री डोकावून बघायची. मी जाऊ का? मला काम आहे. थांबा, तुम्हाला काम आहेत आणि आम्हाला काय, म्हणजे काय बिनकामाचे आहे काय मी? आम्हाला पण काम आहेत. रामावतीला चाललोय आज. आई बापाला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा. नाही, काय निरोप वगैरे नाही द्यायचं मला. काय नाही द्यायचा? एवढ्या तर मला वाटतं संसारात रमू नका, कळलं ना? बरं नाही ते, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण ज्या गावात जन्माला येतो ते गाव, आणि ज्या आई बापाच्या पोटी जन्माला येतो ते आई बाप माणसानं कधीच विसरायचे नसतात. येतो. जय रामावती. काय रे, कुठल्या खाण्यात जाऊन नळून आलायस? आता तुझे मळलेले कपडे धुवायला काय इकडे वेगळा माणूस ठेवायचा का? काय विचारते मी गण्या? अरे बोल ना, कुठे गेला होता? अहिल्याबाईंच्या खोलीत. अहिल्याबाईंच्या खोलीत म्हणजे? त्यांनी मला बोलवलं आणि सगळी बुट्ट पॉलिश करायला लावली. मी नाही म्हणालो, पण त्यांनी ढकलून दिलं. गण्या, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात कोणी तुला काही सांगितलं ना तरी असली कामं करायची नाही. मी नाही म्हणालो तरी त्यांनी तुझ्या नावाची किटकिट केलीच असती. ज्या काही शिव्या खायच्या आहेत ना त्या मी खाईन. हं, तू असली कामं करायची नाही. आणि तसंही या दिवाळीनंतर तू इकडे राहणार नाहीच आहेस. मी नाही जाणार तुला सोडून गावाला. तुला शाळेत नाही जायचं? जायचं ना? कोण हा लोटणकर? कसा आला मध्येच? आणि राजन पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलाच कसा?
आत्याबाई, मी तुम्हाला लग्नाच्या दिवशीच सांगितलं होतं, राजांच्या हातून आपल्या एका माणसाचा खून झालाय. ती वेळ तुम्ही काय सांगताय हे लक्षात ठेवण्याची होती का? खरं म्हणजे तुम्ही मला म्हणाला होतात की राजन इंदूरच्या गेस्ट हाऊसवर असणार आहे म्हणून. हो, म्हणजे प्लॅन तसाच होता, पण तो आपल्या माणसांच्या तावडीतून पळाला आणि त्याच हाणामारीमध्ये राजांच्या हातून आपला एक माणूस जीवानीशी गेला. अरे पण म्हणून तुम्ही त्याला एवढं मारलं? आत्याबाई, त्यानं गुन्हाच तसा केला होता. त्याला जर मारला नसता तर आपली बाकीची माणसं बिथरली असती. मग आता हे लोटणकर प्रकरण निस्तरायचंय कसं? लोटणकर 1 कोटी रुपये मागतोय. डोकं फिरलंय का तुमचं? अहो, एवढे पैसे नरसिंहच्या नकळत मी नाही देऊ शकत. आणि नरसिंहला हे सगळं कळलं तर? तीच तर भीती आहे मला. आणि एवढे पैसे घेऊन तो लोटणकर फिरला तर? त्याला पैशाची हाव सुटली तर? आत्याबाई, आपल्या डोक्यावरची टांगती तलवार आहे ती लोटणकर नसून राजन आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत नक्कीच आपल्याला त्याच्यापासून धोका आहे. अहो, साहेबांच्या या लग्नाचं गुपित आज ना उद्या कधीतरी त्याच्या तोंडून बाहेर पडणारच. तुमच्या या सगळ्या प्लॅनशी माझं काही देणं घेणं नाही. राजनला अपाय होता कामा नये असं मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही तेच सांगते. हो आत्याबाई, मग हे प्रकरण शांत होणार कसं? मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणतेय की राजनला अपाय होता कामा नये. बाकी जे काय करायचंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कोळशाशी खेळ करून हात स्वच्छ ठेवता येत नाहीत आत्याबाई. आता तुम्हाला पटो अथवा न पटो, पण राजनला गप्प करण्याचा एकच मार्ग आहे.